एकीकडे शेजारच्या बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात पेट्रोल डिझेल नसल्यामुळे हाहाकार उडालेला असताना अकोल्यात मात्र अतिशय सर्वसामान्य परिस्थिती आहे। आपण या उमरी भागातल्या पेट्रोल पंपावर आहोत। आपण जर पाहिलं तर रांगा ज्या आहेत त्या आपल्याला काही दिसत नाहीत आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले असताना अकोलेकर मात्र एकदम निवांत आहे, शांत आहेत। कारण अकोल्यात पेट्रोल डिझेलचा साठा जो आहे तो मुबलक आहे आणि कोणती गर्दी जी आहे याच नाही तर कोणत्याच पेट्रोल पंपावर दिसत नाही। अकोल्यात जवळपास 15 पेट्रोल पंप आहे, मात्र अकोल्यातली परिस्थिती सर्वसामान्य आहे। परवाच्या दिवशी या पेट्रोल पंपावर काही तास जो आहे स्टॉक संपल्यामुळे हा पेट्रोल पंप बंद होता आणि स्टॉक नसल्यामुळे बंद पडलेला हा शहरातला एकमेव पेट्रोल पंप होता। मात्र ही परिस्थिती फक्त काही तासांसाठीच होती। आपल्यासोबत कर्मचारी आहेत। दादा, स्टॉक त्या दिवशी नव्हता, आता काय परिस्थिती आहे? स्टॉक आहे आपल्याकडे, आता भरपूर स्टॉक मिळेल। ही अफवा आहे, लोक म्हणतात स्टॉक नाही, पण स्टॉक आहे आपल्याकडे। स्टॉक आहे, कोणती परिस्थिती जी आहे ती हे झालेली आहे। काका एक विचारतो, अकोल्यात आता तुम्ही बाकीच्या जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची टंचाई झाली, अकोल्यात काय परिस्थिती आहे? अकोल्यात काही हे नाही आहे, टंचाई नाही आहे। पेट्रोल डिझेलचे भाव पण वाढले, पण मात्र आता ते तर वाढणारच आहे, भाव वाढणारच आहे। बाकी कोणते प्रॉब्लेम नाही ना? नाही काही प्रॉब्लेम। ग्राहक हे सांगतात की पेट्रोल डिझेलचे भाव जरी वाढले असतील मात्र इतर जी टंचाईचा जो प्रॉब्लेम आहे तो कोणत्याही प्रकारचा जो समस्या आहे ती अकोल्यात नाही आहे आणि हीच जमेची बाजू आहे। अकोल्यात आणखीनही कोणती परिस्थिती जी आहे ती बिघडलेली आहे। अतिशय सर्वसामान्य अशी परिस्थिती अकोल्यामध्ये पाहायला मिळते आहे। उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।